होलसेलमधनं घेऊन इकडे विकतात रिटेलमध्ये. तुम्हाला लांबनं चेरीज हॉटेल मी एकदा फसलो होतो चेरी समजून. मद्रासी लोक काय काय बनवतात माहीत नाही. इकडे तुम्हाला वांग्याच्या व्हरायटी बघायला मिळेल. आता उपवास आलेत ना, जळगावची वांगी आता ही इंडियाची आहेत की बाहेरची आहेत माहीत नाही. तर कसं आहे मद्रासी काकडी ह्याला तर नेहमी व्हिडिओ द्यायचा असतं. म्हणजे जरा चांगली क्वालिटी. मला आपलं पेरू हॉटेल पण कंट्रोल महाग व्हायला लागले. का सगळ्यात स्वस्त जर भाजी असेल तर त्या महाग आहे लिंबू मार्केटमध्ये. बेंगन भरतेवाली मोठी मोठी वांगी. इकडे सगळं भाजी मार्केट आहे. भारतीय कांदे 10-12 पण नाही आहेत. मुंबईचं काय महाराष्ट्र सगळ्यात मोठं भाजी मार्केट. हाय नमस्कार, मी अशोक. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाठीमागे बघताय आपल्या आत्ता मी आहे APMCच्या भाजी मार्केटमध्ये. हे मुंबईचं सगळ्यात मोठं भाजी मार्केट आहे आणि होलसेल पण आहे रिटेल पण आहे. आता हे तर आपण जाणार आहोत रिटेलवाला भाजी मार्केट. आपल्याला रिटेल भाज्यांची गरज असते. म्हणजे 1 किलो, अर्धा किलो, 1.25 किलो, 2.5 किलो याच्या जास्त आपण घेत नाही. त्यामुळे आपण नेहमी एक्सप्लोर करतो ते रिटेल भाजी मार्केट. आणि याच्या आधी आपण आलो होतो ते श्रावण महिन्यामध्ये. तर श्रावण महिना पण गेला, गणपती पण गेले, आता पितृपक्ष पण संपला. आता 2 दिवसांनी नवरात्री येतात. तर म्हटलं चला आता एकदा भाजी मार्केट एक्सप्लोर करूया आणि थोड्याफार भाज्या आपल्याला पण घ्यायच्या आहेत. आणि म्हटलं आता बघूया काय रेट आहे तो भाजी मार्केटमध्ये. तर चला आता मी APMCचं भाजी मार्केट कुठे वगैरे आहे आणि त्याचं टायमिंग वगैरे सगळं मी तुम्हाला सांगेनच व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याला तर बघूया भाज्यांचे काय काय रेट आहेत ते सगळ्यात मोठ्या भाजी मार्केटमध्ये. म्हणजे हे मुंबईचं सगळ्यात मोठं, मुंबईचं काय महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं भाजी मार्केट आहे. इकडे कशा अशा गाड्या भरत आहेत कनाडनमध्ये. बघा भाजी आहे. कशी जोडी आहे रे? पुदिन्याची जोडी बघा 20-20 रुपये जोडी पुदिन्याची. आणि मेथीची बघा एवढी जोडी आहे 30 रुपये मेथीची जोडी. पालेभाजी आहेत सुरुवातीलाच. इकडे कोथिंबीर जोडी कशी आहे दादा? 15. बघा ही जोडी कोथिंबीरची 15 रुपये. आणि पालक कसं आहे? बघा पालकची जोडी आहे 20-20 रुपये पालक. कांदा कसा आहे? बघा 12 रुपये जोडी आहे कांद्याची. भारतीय कांदे 10-12 पण नाही आहेत, 10च असतील. बघा छोटे छोटे कांदा. वांगी कशी आहेत दादा? किती? 120 रुपयाला 2.5 किलो. किलो कशी? 50 रुपये किलो. 50 रुपये किलो वांगी. आणि भेंडी पण आहे इकडे छानपैकी. आणि भेंडी कशी दादा मग? 50 रुपये किलो. भेंडी पण 50 रुपये किलो. इकडे कारली पण आहेत 40-40 रुपये किलो. 40 रुपये किलो कारली. आणि गाजर कसं आहे? बघा बघा गाजर 50 रुपये किलो. इकडे बघा इकडे काकडी आहे 80 रुपयाची 2.5 किलो काकडी आहे. दोन कुठली पण काकडी आहे 80 रुपये 2.5 किलो. म्हणजे तुम्हाला 32 रुपये किलो पडेल. आणि दुधी आहे तो 150 रुपये 2.5 किलो. म्हणजे तुम्हाला 60 रुपये किलोने मिळाला दुधी. आणि बघा कोथिंबीरची जोडी बघा आणि 15 रुपये. आता आजकाल 15-15वाल्याच जोड्या दिसत आहेत मार्केटमध्ये. मागे पण 15 रुपयेच बघितली, ही पण 15 रुपये जोडी आहे. आणि बघा इकडे भेंडी आहे 100 रुपये 2.5 किलो. म्हणजे 40 रुपये किलो बघा भेंडी. आणि आता आपण सुरुवात केली आहे शॉपिंगला. 1 किलो भेंडी घेतली आहे. वांगी कशी आहे? वांगी बघा 80 रुपये 2.5 किलो. म्हणजे 32 रुपये किलो. दोनों सेम आहे ना? आणि हे बघा हे 100 रुपयाचे 2.5 किलो. म्हणजे 40 रुपये किलो. हे मोठीवाली आहेत ते 80 रुपये 2.5 किलो. आणि ही 100 रुपये 2.5 किलो वांगी. आणि चवळी कशी आहे दादा? 100 रुपये 2.5 किलो. 100 रुपये 2.5 किलो चवळी. आणि इकडे आहे तोंडली. तोंडली कशी? 100 रुपयाला 2.5 किलो. बघा 100 रुपये 2.5 किलो चवळी तोंडली. आणि इकडे टोमॅटो आहे. हे टोमॅटो कसं किलो आहे? 160 रुपये 2.5 किलो. मतलब किलो कैसा दोगे? कितना? हे बघा 70 रुपये किलो टोमॅटो आहेत मार्केटमध्ये. 160 रुपये 2.5 किलो. लसूण कसं आहे? 350 रुपये किलो. बघा
बघा लसूण आहे 350 रुपये किलो और ये 320 रुपये किलो, म्हणजे सबसे अच्छा वो 350 वाला बघा, सगळ्यात महागडा 350 रुपये किलोवाला लसूण आहे. आणि हा छोटावाला आणि हा बघा हा 260 रुपये किलो आहे. आणि हा APHPच्या रिटेल मार्केटमध्ये म्हणजे भाजी मार्केटमध्ये. आणि बघा इकडे आलं आहे 150 रुपयाचं 2.5 किलो म्हणजे 60 रुपये किलो. 60 रुपये किलोने तुम्हाला हे आलं मिळेल, सुका आलं आहे बघ. आणि इकडे लसूण आहे. लसूण कसं आहे? 350. ओके, गावठी आहे क्या? हा गावठी आहे. हा कसा आहे? हा बघा हा 330 रुपये किलो आणि तो 350 रुपये किलो लसूण. आणि लसणाचे रेट. हे मशरूम पॅकेट कसं आहे? मशरूम पॅकेट 30 रुपये बघा मशरूम पॅकेट 30 रुपये. 200 ग्रॅम असेल ना? 200 ग्रॅमचं पॅकेट आहे बघा मशरूम. 30 रुपयाचं पॅकेट आहे. इकडे लसूण भरपूर आहे. आणि हा छोटा बाकीचा लसूण कसं आहे? छोटा पाकळीचा आहे 240 रुपये किलो. 240 रुपये किलो. आणि हा रिटेल भाव आहे सगळा बघा. इकडे लसूणच आहे सगळीकडे. पण हे भाजी मार्केटमधला लसूण आहे. इकडे सगळं भाजी मार्केट आहे. हे कारली कशी आहे? कारली 40 रुपये. कारली 40 रुपये किलो. आणि दोडका कसा आहे रे? दोडका 60 रुपये किलो. दोडके आहेत ते 60 रुपये किलो. 130 टपलेली आहे 60 रुपये किलो. आणि इकडे बघा मोठी मोठी. हे वांगी कशी आहे? वांगा 40 रुपये. बघा 40 रुपये किलो. बैंगन भरतेवाली मोठी मोठी वांगी 40 रुपये किलो. आणि इकडे काकडी पण आहे. काकडी कशी आहे दादा? हां, काकडी आहे आपली 30 रुपये किलो आहे बघा इथे. मस्तपैकी. हे रताळे कसे आहेत रे उपवासाला? 60 रुपये किलो. बघा 60 रुपये किलो. छोटी छोटी रताळे आहेत. तर उपवास येणार आहेत नवरात्रीचे. आणि 60 रुपये किलो सध्या रेट आहे. आणि बीट कसं आहे? बीट 50 रुपये किलो. 40 रुपये किलो आहे. भेंडी 40 रुपये किलो आहे. आणि बीट तुम्हाला हे बघा 40 रुपये किलो. बीट पण ते 100 रुपये 2.5 किलो. हे लिंबू कसे आहे? कितना लेंगे दादा? कितना आहे? 60 रुपये डझन, 50 रुपये डझन. ती लिंबू 50 रुपये डझन आणि 60 रुपये डझन म्हणजे 5 रुपयाला एक लिंबू. आणि ती जवळजवळ 4 रुपयाच्या वर एक लिंबू. ते पण डझन घेतले तर लिंबू सध्या महाग आहे खूप लिंबू मार्केटमध्ये. आणि इकडे बघा पोपळे आहे. कच्ची केळी कशी आहे? कच्ची केली दादा 130 रुपये 2.5 किलो. 130 रुपये 2.5 किलो. क्या 55 रुपये किलो? 52 रुपीज़ किलो है बघा. कच्ची केळी आहे. सुरण आहे 1 kg 50 में आएगा. आएगा बघा 50 रुपयात कच्ची केळी येते. सुरण कसं आहे? सुरण 200 रुपये बघा. सुरण 200 रुपये 2.5 किलो. आणि या बघा हा देतोय मस्तपैकी भावामध्ये. सुरण 200 रुपये 2.5 किलो. 180 रुपये तुमच्यासाठी बघा 180 रुपयामध्ये देतो 2.5 किलो. बाकी इकडे तांबीळ काकडी कशी? 40 रुपये. मद्रासी काकडी आहे ना बघा 40 रुपये किलो. 40 रुपये किलो. आणि भोपळा कसा किलो आहे? भोपळा 20 रुपये किलो. बघा भोपळा 20 रुपये किलो फक्त. बघा सगळ्यात स्वस्त जर भाजी असेल तरी भोपळ्याची भाजी आहे मार्केटमध्ये 20 रुपये किलो. आणि हा पण 20 रुपये किलो. आणि कोळा हा बघा कोळा 24 रुपये किलो. गोबी आहे 30 रुपये किलो ना? 60 रुपये 2.5 किलो. 60 रुपये 2.5 किलो. बघा 60 रुपये 2.5 किलो. फ्लॉवर 200 रुपये किलो. 80 रुपये किलो. बघा 80 रुपये किलो. 200 रुपये 2.5 किलो फ्लॉवर. आणि 1 किलोवरच मिळतो ना? 80 रुपये किलो बघा. आणि कोबी तर एकदम स्वस्त आहे 60 रुपये 2.5 किलो. आणि इकडे पडवळ. पडवळ कसा दादा? 50 रुपये किलो. किती? 50 रुपये. 50 रुपये किलो. हा बघा हा पडवळ आहे मोठावाला पडवळ लांबडा. आणि कोथिंबीरची जुडी कशी? हे धनिया कितने? 20 रुपये. 10 रुपये जुडी कोथिंबीरची. इकडे पुदिना आहे तो पण आहे 10 रुपये जुडी पुदिन्याची. हे कंटोळे कसे आहे? 60 रुपये. बघा 120 रुपये. कंटोळे महाग व्हायला लागले कारण कंटोळे आता कमी व्हायला लागले. पावसाळा संपत आला ना. 120 रुपये किलो झालेत कंटोळे. आणि इकडे आवळा. आवळा कसा झाला? बघा आवळा 60 रुपये किलो. आणि बघा एकदम वेगळी अशी भाजी बघायला मिळते. दिसते का? पेरूसारखं दिसतंय. मला आपलं पेरू वाटेल पण चोचो नावाची भाजी आहे. मद्रासी आहे ना दादा? आणि 60 रुपये किलो. बघा 60 रुपये किलो. एकदम वेगळी भाजी चोचोची भाजी. आणि बघा टोमॅटो इकडे 100 रुपयाला 1.5 किलो. 160 रुपयाला 2.5 किलो टोमॅटो आहे बघा. पोचले पण घ्या सगळे सेमच आहेत टोमॅटो.
100 रुपयाला 1.5 किलो. चांगले दिसतात टोमॅटो. आणि इकडे बघा मटर आहे. मटर कसा आहे दादा? बघा 140 रुपये किलो मटर आहे. मटर. आणि तोंडली कशी आहेत? 50 रुपये किलो. बघा तोंडली आहेत 50 रुपये किलो तोंडली. आणि मटर 140 रुपये किलो. आणि इकडे बघा गवार आहे. गवार कशी आहे दादा? 200 रुपये 2.5 किलो. बघा गवारची भाजी 200 रुपये 2.5 किलो म्हणजे 80 रुपये किलो गवार. गवार सध्या जास्त मार्केटमध्ये महाग आहे. बघा आणि ही राजम्याची शेंग 120 रुपये किलो. आणि पावटा बघा पावटा 100 रुपये किलो. आणि बघा घेवडा कसा आहे? 60 रुपये किलो. घेवडा 60 रुपये किलो. आणि परसबी 40 रुपये. बघा परसबी 40 रुपये किलो. घेवडा 60 रुपये किलो. आणि बघा इकडे सगळ्या अशा भाज्याच आहेत. आणि गवार जशी बोललो 80 रुपये किलो. आणि इकडे तुम्हाला भुईमुगाची शेंग पण मिळेल त्याची. बघा 80 रुपये किलो शेंगा. 80 रुपये किलोने तुम्हाला या भुईमुगाच्या शेंगा पण मिळत आहेत. मटर कसं आहे दादा? बघा इकडे मटर 150 रुपये किलो आहे मटर. आणि तोंडली कशी आहे दादा? 70 रुपये किलो. बघा 70 रुपये किलो तोंडली आहे. आणि बघा परवळ 180 रुपये 2.5 किलो म्हणजे 70 रुपये किलो. बघा परवळ पण 70 रुपये किलो आणि तोंडली पण 70 रुपये किलो. चवळी कशी आहे भाजी? चवळीची बघा चवळी 60 रुपये किलो. 50 रुपये किलो. शिमला 50 रुपये किलो शिमला मिरची. 1 किलो लेने का. बघा इकडे शिमला मिरची 80 रुपये म्हणजे जरा चांगली क्वालिटी 80 रुपये. आणि तिकडे आपण बघितला तो 50 रुपये. शिमला 80 रुपये किलो. इकडे बघा मक्याची कणस. कसं आहे रे मका? बघा 50 रुपयाची 5 मक्याची कणस. आणि हे सोललेली कशी आहे रे? बघा सोललेले 60 रुपये किलो आहे क्या? कितना होगा? 1 किलो आहे. बघा 60 रुपये 1 किलो मका. अरे हां ह्याला तर नेहमी व्हिडिओ द्यायचा असतं. हां 600 रुपये शेकडा म्हणजे 6 रुपयाला 1 लिंबू. बघा पण मोठी साईज आहे. डझन घेतली तर तुम्हाला 72 रुपये 80 रुपये डझन मिळेल. आणि आंबे कसे आहेत? बघा 100 रुपये आंबे आहेत. तोतापुरी आंबे कच्चे आंबे 100 रुपये किलो. आणि भाजी मार्केटमध्ये तुम्हाला बघा कांदे बटाटे पण मिळतील. पण हे 5-5 किलो घ्यायला लागतील. बघा कांदे 5 किलो 270 ना. 270 रुपयाला 5 किलो. आणि बटाटे 170 रुपयाला 5 किलो. 160 रुपयाला 5 किलो बटाटे आणि कांदे असं 5-5 किलोचं पॅकिंग आहे. आणि पूर्ण गोणी घ्यायची तर गोणी पण मिळेल मार्केटमध्ये. हे 45 रुपये किलोने गोणी आहे. बघा आत्ताचा रेट आहे कांद्याचा. पूर्ण गोणी 50-55 किलोची गोणी असेल बघा. आणि 45 रुपये किलो. आणि बघा ह्यात पण व्हरायटी आहे. ही 45 रुपये आहे तर ही 50 रुपये. हा थोडासा ओलसर दिसतोय. आणि बघा पूर्ण सुका कांदा 50 रुपये किलो. आणि भाजी मार्केटमध्ये हा रेट आहे कांद्याचा. कसा आहे मद्रासी काकडी? 200 बघा 200 रुपये 2.5 किलो म्हणजे 80 रुपये किलो. बघा मद्रासी काकडी आहे. हे सुरण कसं आहे? सुरण 100 रुपये किलो. हा बघा 100 रुपये किलो सुरण. 28 रुपये किलो. बघा 28 रुपये किलो झाला आहे पोपळा. हा पण 28 रुपये किलो. हा पण 28 रुपये किलो पोपळा. आणि बघा या मार्केटमध्ये तुम्हाला आपले नॉर्मल बटाटे तर आहे त्यासोबत हे बघा दम आलू. त्याला दम आलू म्हणतात. आणि 30 रुपये किलोने आहे दम आलू. आणि ह्या कलरफुल शिमला मिरच्या इकडे सगळ्या तुम्हाला अशा वेगवेगळ्या भाज्या मिळतील. म्हणजे आपल्या नॉर्मल भाज्या नाहीत सगळ्या वेगळ्या भाज्या आहेत. हे बघा इकडे दिसतं आहे ब्रोकली वगैरे. हे बघा ही कशी आहे कोबी कशी आहे बघा. आणि हा गिलका अशा वेगवेगळ्या भाज्या मिळतील. आणि शिमला मिरची कशी आहे दादा? हे बघा 100 रुपये किलो. कलरवाली शिमला मिरची 100 रुपये किलो. तशी आता आपली नॉर्मलवाली पण 80 रुपये झाली. तुम्ही बघितलंच रेट. हे बघा ही सलेरी 100 रुपये किलो सलेरी. आणि हे बघा हे सफेदवाले कांदे आहेत. आता हे इंडियाचे आहेत की बाहेरचे आहेत माहीत नाही. 70 रुपये किलो आहे. हे बघा व्हाईटवाला कांदा 70 रुपये किलो. आणि बघा बेबीकॉर्नचे पॅकेट आहेत. हे मला वाटतं 200 ग्रॅम असतील. हे बेबीकॉर्न पॅकेट कसं आहे? 40. बघा 40 रुपये. 200 ग्राम रहेगा ना. 200 ग्रॅम आहे 40 रुपये बेबीकॉर्न्स. वांगी कशी आहेत?
40 रुपये किलो हिरवीवाली कांद्याची. हे बघा जळगावची वांगी आणि 40 रुपये किलो स्पेशल वांगी. ही पण 40च ना. मोठी मोठी वाली पण 40. ही पण 40 रुपयेच किलो वांगी. आणि इकडे बघा रताळी आहेत. कसे रताळी दादा? हे बघा 60 रुपये किलो रताळी. ही छोटी सेम सगळे. हे बघा 100 रुपये 2.5 किलो. ही 40 रुपये किलो. आणि हे बघा ही 60 रुपये किलो. ही घ्या किंवा ही घ्या 60 रुपये किलो. आता उपवास आलेत ना, भाजी लागणार, रताळी लागणार उपवासाला. 60 रुपये किलो. आणि इकडे बघा गलका गिलका म्हणतात ते 40 रुपये किलो. आणि इकडे शिमला मिरची 60 रुपये किलो. ही बघा 60 रुपये किलो आणि गिलका 40 रुपये किलो. नक्की वांगी चवळी वगैरे बरंच काय काय आहे. आणि इकडे बघा परवळ. परवळ कसं आहे? 60 रुपये किलो. बघा हा परवळ 60 रुपये किलो आहे. बघा हा परवळच असतो पण वेगळा असतो. आणि कोबी बघा कोबी 40 रुपये किलो. बाकी तर वांगी वगैरे आपण पाहिलीच आहे. आणि कारली कशी आहे मित्र? बघा कारली 40 रुपये किलो. ही पण घ्या, ही घ्या किंवा ही घ्या 40 रुपये किलो कारली. लांबडी हिरवी वांगी 40 रुपये किलो. आणि ही खानदेश साईडचीच असणार आहे. कलर बघा हिरवा कलर आहे वांग्याला. इकडे तुम्हाला वांग्याच्या व्हरायटी बघायला मिळतील. बघा इकडे एकदम वांगी कलर म्हणतो त्या कलरची वांगी. हे कसे किलो वांगे? 50 रुपये किलो. और ये सब 50 रुपये किलो. बघा हे पण 50 रुपये किलो. फक्त कलरचं व्हेरिएशन बघा. ते बघा तिकडे तिकडे ते बघा तिकडे ग्रीन. बघा इकडे ते एवढं व्हेरिएशन आहे वांग्याच्या कलरमध्ये. किती प्रकारची वांगी आहेत आणि सगळी लांबडी आहेत. सगळी लांबडी वांगी 50 रुपये किलो. कोई किलो 50 रुपये किलो. बघा कुठली पण घ्या 50 रुपये किलो वांगी. आणि इकडे बघा शेवग्याची शेंग. हे कशी आहे शेंग दादा? बघा 120 रुपये किलो शेवग्याची शेंग आहे. आणि हा काय चिचा काय? अरे कहना क्या चाहते हो? चोचो. हे बघा पेरूसारखा पुन्हा का दिसला. चोचो कसा किलो आहे? बघा 60 रुपये किलो. तुम्हाला लांबनं पेरूच वाटेल, असं वाटेल भाजी मार्केटमध्ये फळ आलं आहे. पण चोचो मद्रासी आहे. मद्रासी लोक काय काय बनवतात माहीत नाही. मद्रासी काकडी वेगळी आणि इकडे ही भाजी वेगळी चोचो. आणि हे कच्चे आंबे कसे आहेत? बघा 120 रुपये किलो. बघा हे आंबे. आणि हे पण 120 रुपये किलो तोतापुरीवाले कच्चे आंबे. आणि इकडे बघा ही मोठीवाली पडवळ. कशी आहे पडवळ दादा? 50 रुपये किलो. 120 रुपये 2.5 किलो. हे बघा तेवढी मोठी पडवळ. आणि रताळी कशी दिले? हे बघा 60 रुपये किलो रताळी. गवार कशी दादा? 100 रुपये किलो. बघा इकडे गवार 100 रुपये किलो. आणि मटार 160 रुपये किलो मटार. मटारचा भाव वाढत चालला हळूहळू. गवार 100 रुपये किलो. आणि ही बघा ही आपली मस्तपैकी तळायची भजी करायची मिरची. जसे तुमच्या मनावर आहे काय करायचं ते. आणि 80 रुपये किलो आहे बघा ही मिरची. आणि ही शिमला मिरची आहे ती पण 80 रुपये किलो. ही पण 80, ही पण 80. आणि चोचो जास्त दिसते मार्केटमध्ये चोचो. आणि ब्रोकली कशी आहे किलो? हे बघा ही ब्रोकली 200 रुपये किलो. ती बघा कुठली पण घ्या. आणि हे टोमॅटो कसे छोटेवाले? 120 रुपये किलो. कुठले टोमॅटो? चेरी टोमॅटो. बघा 120 रुपये किलो चेरी टोमॅटो. तेवढे बारके बारके आहेत बघा. तुम्हाला लांबनं चेरीच वाटेल. मी एकदा फसलो होतो चेरी समजून. पण हे टोमॅटो आहेत 120 रुपये किलो. आणि कोबी बघा जांभळ्या कलरची. इथं नॉर्मल आपण बघतो पण ही बघा जांभळ्या कलरची 120 रुपये किलो कोबी. कलरफुल भाज्या. आणि हा बघा सोललेलं लसूणचं पॅकेट आहे 370 रुपये किलो. मला वाटतं हे जास्त परवडेल. लसूण आता सध्या आपण बघितलं 350-340 रुपये किलो लसूण आहे. आणि हा सोललेला लसूण आहे 370 रुपये किलो. 50 रुपये डझन 60 रुपये डझन. लिंबू बघा कोबी 60 रुपये डझनवाला आहे. ते बघा ते 100 रुपये डझन. लिंबू महागच होत चालले. तर ठीक आहे मित्रांनो, हा होता आपला FMC मार्केटचा व्हिडिओ. म्हणजे FMC भाजी मार्केटचा. आणि तिकडे आत्ता सध्या कोणत्या कोणत्या भाज्या अवेलेबल आहेत. म्हणजे सगळ्याच भाज्या अवेलेबल आहेत आणि त्यांचे काय रेट आहे ते सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आणि FMC मार्केट म्हणजे
जाहीर मार्केट आहे, म्हणजे सर्वांनाच माहिती आहे. APMC भाजी मार्केट तुम्ही गुगल मॅपवरती टाकलं तरी तुम्हाला डायरेक्ट इथे घेऊन येईल. किंवा तुर्बा स्टेशनला उतरा, तिकडून पण जवळ आहे. वाशी स्टेशनला उतरा, तिकडून पण जवळ आहे. आणि याला वाशीचं मार्केट पण म्हणतात. आणि सगळ्यात मोठं मार्केट आहे, मी तुम्हाला सांगितलंच. आणि हे रिटेलवाला मार्केट आहे. आणि बरोबर याच्या समोर जे दिसतं आहे ना, हे होलसेल मार्केट आहे, जे सकाळी 2:30-3 वाजता, म्हणजे 3 वाजल्यापासून सुरू होतं ते 8-9 वाजेपर्यंत असतं हे मार्केट, सकाळचं होलसेल मार्केट. आणि आता जे आपण उभे आहे ते रिटेल मार्केट आहे ना, ते पण सकाळी 4-5 वाजता सुरू होतं आणि तिथून ते दुपारी 12 वाजेपर्यंत. म्हणजे आता हळूहळू आता मार्केट वाइंडअप व्हायला सुरुवात झाली. 11:30 वाजत आले आणि 12-12:30पर्यंत असतं. तसं काय जण 2 वाजेपर्यंत पण असतं, जसं भाज्या अवेलेबल आहे तसं. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला APMC वाशी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला, म्हणजे भाजी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अरे बघा, आपल्या व्हिडिओमध्ये आला मित्र, हा पण भाजीले नहीं हम लोग इधर के चौधरी दलाल है. ओके. हे बघा, चवळीचे दलाल आहेत. ते दलाल मतलब क्या उधर से लेके इधर, हाँ म्हणजे होलसेलमध्ये से लेके इधर. बघा, होलसेलमधनं घेऊन इकडे विकतात रिटेलमध्ये हे लोक. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.